केंद्र सरकारनं कमर्शियल एलपीजी सिलेंडरवरील सर्व निर्बंध हटवले. गॅस पुरवठा पूर्ववत होणार. हॉटेल व्यावसायिक उद्योगांना मोठा दिलासा. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्याच्या दौऱ्यावर. सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणार. गणेश कला क्रीडामध्ये कार्यक्रमांचं आयोजन. खासदार संजय दिना पाटलाची पत्रकारांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ. परत आला तर मारून टाकेन. मुजोर संजय पाटलाची पत्रकारांना थेट धमकी. संजय दिना पाटलाच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा. संजय पाटलासह मगरूर नेत्यांना समज द्या. फडणवीसांची नाराजी. ऑपरेशन टायगर फत्ते करण्यात फडणवीसांची शिष्टाई मोलाची. खासदार फोंड्याजडी शिंदेंनी 5 वेळा भेटी घेतल्या. दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळवून देण्यात फडणवीसांची मध्यस्थी. सूत्रांची माहिती. लस, अँटीबायोटिक्स, कॅन्सरच्या औषधांवर आता QR कोड अनिवार्य. केंद्र सरकारकडून औषधांची ट्रॅकिंग यंत्रणा अधिक व्यापक. बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या विक्रीला आळा बसणार. मध्य रेल्वेवर अतिरिक्त 12 नव्या एसी लोकल फेऱ्या धावणार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता निर्णय. एकूण एसी फेऱ्यांची संख्या आता 120 होणार. मुंबईमध्ये पाऊस ओसरला. जुलैच्या सुरुवातीला मान्सून पुन्हा जोर धरणार. 1 ते 5 जुलै दरम्यान मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. 1 जुलैपासून पासपोर्ट महागणार. केंद्र सरकारकडून शुल्कामध्ये मोठी वाढ. सामान्य पासपोर्टसाठी आता 2,500 तर तत्काळ श्रेणीमधल्या पासपोर्टसाठी 5,000 रुपये लागणार. आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी यंदा 54 विशेष रेल्वे गाड्या. वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून नियोजन. नागपूर, अमरावती, लातूर, कोल्हापूर, पुणे मार्गांवर विशेष शुल्कासह गाड्या धावणार.